तर आपण पाहत आहेत सहाय्यक पूर्व परीक्षा 2013 असिस्टंट किंवा असिस्टंट सेक्शन ऑफिसर, अगोदर असिस्टंट म्हणून होते. तर आपण हे पाहत आहोत 2013 ची PYQ पाहत आहेत असिस्टंटच्या, आणि हा पार्ट 2 आहे राज्यशास्त्र PYQ. तर बघा आपण 19 क्वेश्चन पर्यंत आलो होतो. आपण त्या पुढील क्वेश्चन करणार आहात. 19 क्वेश्चन बघा. आता पार्ट 1 अगोदर डिटेल बघितलं आहे, तर पार्ट 2 आपण डिटेल बघूया. बघा आता खालील जोड्या जुळवा. ए. मूलभूत अधिकार. बी. राजनीतीची मार्गदर्शक तत्वे. सी. संघराज्य व त्याचे राज्यशास्त्र. डी. नागरिक तत्व. तर बघा आता आपल्याला माहिती आहे मूलभूत अधिकार पार्ट 3 मध्ये आहेत. डी. पेशवी राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे पार्ट 4 मध्ये आहे. संघराज्य व त्याचे अधिकार, संघराज्य व त्याचे राज्यशास्त्र हे पार्ट 6 मध्ये आहे. नागरिकत्व पार्ट 2 मध्ये आहे. तर ए 3, DPSP 2, 4, संघराज्य त्याचे कार्यक्षेत्र 1, नागरिकत्व भाग 2, असे 19 चे 4 उत्तर येते. आपण थोडे डिटेल मध्ये भाग बघूया. बघा आता आपण 2013 च्या STI प्रीच्या वेळेस सुद्धा डिटेल मध्ये भाग बघितले ते, आणि आर्टिकल काय बघितले ते. तेव्हा घटनेचा भाग, घटनेचा पार्ट आणि तरतूद काय आणि आर्टिकल, या 3 सेक्शन मध्ये बघणार आहोत. तेव्हा घटनेचा पार्ट 1 युनियन, संघराज्य व त्याचे राज्यशास्त्र, राज्यक्षेत्र युनियन आणि स्टेट असं लक्षात ठेवलं तर चालेल. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र आर्टिकल 1 ते 4. पार्ट 2 बघा आता सिटिझनशिप, नागरिकत्व, सिटिझनशिप आर्टिकल 5 ते 11. भाग 3 फंडामेंटल राइट्स, मूलभूत अधिकार आर्टिकल 12 ते 35. भाग 4 DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल 36 ते 51. पार्ट 4A फंडामेंटल ड्युटी, मूलभूत कर्तव्ये आर्टिकल 51A. आपण हे महत्वाचे काही भाग बघितले, त्यांचे आर्टिकल बघितलेत. आणि गेल्या भागात आपण STI प्री 2013 यामध्ये डिटेल अनालिसिस केलेलं आहे, त्याच्यावरच हा अप्लाइड क्वेश्चन आहे. त्यामुळे तो भाग पहा, त्यामध्ये डिटेलमध्ये महत्वाचे आर्टिकल आणि महत्वाचे पार्ट डिटेलमध्ये सांगितलेले आहे. तर बघा पुढील क्वेश्चन पाहूया आपण. 20 खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही? कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस. आता थोडक्यात सांगायचं म्हणलं, कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस गेल्या STI 2013 च्या क्वेश्चन मध्ये आलं होतं. आपण ते डिटेल अनालिसिस केले आहे. संवैधानिक दर्जा म्हणजे ज्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशनने दिलेल्या आहेत. म्हणजे आता बघा फायनान्स कमिशन हे आर्टिकल 280 सांगतात, जे घटनेमध्ये तर त्याची तरतूद आहे, असे संवैधानिक कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस म्हणतात. कायदा बनवून जर एखादी बॉडी तयार करण्यात आली त्याला स्टॅच्युटरी म्हणतात, लक्षात ठेवा. जसं सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. जशी सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही स्टॅच्युटरी बॉडी आहे, कायदा बनवलेला आहे. पार्लिमेंटने कायदा बनवून त्यांना स्टॅच्युटरी वैधानिक दर्जा प्राप्त होतो. आणि संवैधानिक म्हणजे जे घटनेमध्ये तरतूद आहे अशा बॉडी. तर बघा आता वित्त आयोग, 2 केंद्रीय लोकसेवा आयोग, 3 मागासवर्गीय जातीचे व मागासवर्गीय जमातीचे राष्ट्रीय आयोग, 4 योजना आयोग. आता आपल्याला संवैधानिक दर्जा नाही ओळखायचा आहे. तर बघा आपण ही डिटेल पाहिलेल्या अगोदर संवैधानिक दर्जा STI प्री 2013 यामध्ये डिटेल आपण कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस काय असतं, नॉन कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस, स्टॅच्युटरी हे डिटेल पाहिलेलं आहे. आपल्याला माहित आहे CBI सारखं न्यूज मध्ये असते, आणि CBI ला स्टॅच्युटरी दर्जा नाही, वैधानिक दर्जा नाही. CBI ही स्टॅच्युटरी बॉडी नाही, हे लक्षात ठेवा.
स्टॅच्युटरी बॉडी नाही. तर बघा आता बघा वित्त आयोग आपण डिटेल पाहिलेलं आहे. वित्त आयोग आर्टिकल 280 फायनान्स कमिशन. या पार्ट 1 मध्ये आपण डिटेल सांगितलं होतं की आता नवीन फायनान्स कमिशन आपण केलेलं आहे. त्याचे अरविंद पनगर या चेअरपर्सन आहेत. ते डिटेल आपण पाहिले आहे पार्ट 1 मध्ये. तर बघा फायनान्स कमिशन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. आता बघा केंद्र राज्य किंवा यांच्यातील संयुक्त लोकसेवा आयोग हे आर्टिकल 315 हे सुद्धा लोकसेवा आयोग सुद्धा कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. आर्टिकल 324 इलेक्शन कमिशन इथं आपण UPSC किंवा MPSC असं लक्षात ठेवूया. इलेक्शन कमिशन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. आर्टिकल 338 नॅशनल कमिशन फॉर SC आणि आर्टिकल 338A ही परत नॅशनल कमिशन फॉर ST झालेलं आहे 2004 ला. अगोदर ते एकत्रच होते. तर एक घटनात्मक तरतूद आहे, घटनेमध्ये तरतूद आहे की प्रेसिडेंट नॅशनल कमिशन फॉर SC आणि ST स्थापन करेल. अगोदर एकत्र होते पण 2004 ला ते सेपरेट करण्यात आलेलं आहे. आर्टिकल 340 नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन. नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन याला सुद्धा घटनेत तरतूद आहे, लक्षात ठेवा. बट क्वेश्चन काय सांगतोय, दर्जा नाही, संवैधानिक दर्जा नाही. तर वित्त आयोगाला दर्जा आहे. आर्टिकल 280 केंद्रीय लोकसेवा आयोग 315 आर्टिकल. मागासवर्गीय जातीचे व मागासवर्गीय जमातीचे राष्ट्रीय आयोग 338 आणि 338A. पण योजना आयोग बघा किंवा इथं आपण नीती आयोग म्हणू शकतो. नीती आयोग योजना आयोग चेंज करून आता नीती आयोग करण्यात आले. हे संवैधानिक दर्जा नाही. नीती आयोगला सुद्धा नीती आयोग कॉन्स्टिट्युशनल नाही, स्टॅच्युटरी नाही. तो एक्झिक्युटिव्ह ऍक्शन तयार करण्यात आलेला आहे. तर बघा नीती आयोग किंवा प्लॅनिंग कमिशन. थोडं नीती आयोग आले तर आपण बघूया. नीती आयोग बघा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, नॉन स्टॅच्युटरी आहे. संवैधानिक नाही, स्टॅच्युटरीही नाही, वैधानिक नाही, कायद्यानेही तयार केलेली नाही, एक्झिक्युटिव्ह ऍक्शन तयार केलेली बॉडी आहे. प्रेसिडेंट कोण असतं नीती आयोगाचे, तर प्राईम मिनिस्टर असतात. व्हाईस चेअरपर्सन हे सुमन बेरी आहेत, लक्षात ठेवा. CEO BVR सुब्रमण्यम आहेत. 1 जानेवारी 2015 ला स्थापन करण्यात आले. प्लॅनिंग कमिशनचे नीती आयोग झालेले आहे, लक्षात ठेवा. आता बघा प्लॅनिंग कमिशन अगोदर होते ते टॉप डाऊन अप्रोच, एक टॉप डाऊन अप्रोचवर काम करत होते. टॉप डाऊन अप्रोच. पण नीती आयोग हे बॉटम अप अप्रोचवर काम करते, लक्षात ठेवा. टॉप डाऊन अप्रोच आणि नीती आयोग बॉटम अप अप्रोचवर काम करते. पॅरेंट गव्हर्नमेंट एजन्सी कुठली आहे बघा, मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग. तर आपण नीती आयोग बद्दल अजून काही डिटेल बघूया. बघा आता नीती आयोग मध्ये कोण असतं बघा. आता नीती आयोग कोण असतं, ऑल चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट अलॉंग विथ चीफ मिनिस्टर ऑफ दिल्ली आणि पुदुचेरी. सर्व राज्याचे चीफ मिनिस्टर तसेच दिल्ली आणि पुदुचेरी येथील ही चीफ मिनिस्टर असतात. लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ ऑल UTचे लेफ्टनंट गव्हर्नर असतात. UTची युनियन टेरिटरीचे. व्हाईस चेअरमन नॉमिनेटेड बाय प्राईम मिनिस्टर. तर सुमन बेरी यांना नॉमिनेट केलेला आहे व्हाईस चेअरपर्सन किंवा व्हाईस चेअरमन. आता बघा महाराष्ट्र रिलेटेड काही चेंज झालेले आहेत. जसं नीती आयोग सेंटरमध्ये काम करते तसे आपल्या गव्हर्नमेंटनेही नीती आयोग प्रमाणेच मित्र ही संस्था स्थापन करण्यात आली. मित्र नीती आयोगाची महाराष्ट्रातील स्टेट लेवल कॉपी म्हटलं तरी चालेल. तर मित्र चेअर्ड बाय चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे, डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हे को चेअरमन होते. परत ते चेंज करून आता अजय अशगर यांना व्हाईस चेअरमन करण्यात आले अशी न्यूज होती. अजय अशगर यांना. आता मित्र काय आहे बघा, आपल्या महत्वासाठी आपलं मित्र काय, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही मित्र संस्था आहे नीती आयोगच्या धर्तीवर. त्याचे CEO प्रवीण परदेशी यांना करण्यात आलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, हे महत्वाचा पार्ट होता. तर आपण डिटेल बघितलं, योजना आयोग, नीती आयोग बघितलं. आता पुढील क्वेश्चन बघा. संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला? बघा आता, 1. 71वी संविधान दुरुस्ती, 2. 72वी संविधान दुरुस्ती, 3. 73वी संविधान दुरुस्ती, 4. 74वी संविधान दुरुस्ती. तर याचं उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती किंवा संविधान दुरुस्ती. तर आपण डिटेल बघूया थोडं. हे महत्वाचा पार्ट आहे पंचायती राज सिस्टीम. बघा आता आपल्या घटनेमध्ये पंचायती राज सिस्टीम याच्या काय तरतुदी बघा. आता आपण डिटेल बघूया. आपल्याला बघा, आर्टिकल 40 ही DPSP मध्ये सांगितलं होतं. DPSP मध्ये राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वेमध्ये की ग्रामपंचायतीचे संघटन करायचा प्रयत्न स्टेटने करायला पाहिजे. ग्रामपंचायतीचे संघटन करायचा प्रयत्न स्टेटने करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. तर आर्टिकल 40 काय म्हणतं बघा, राज्य ग्रामपंचायतीची स्थापना करेल आणि त्यांना सर्व ते अधिकार आणि प्राधिकरण प्रदान करेल जेणेकरून ग्रामपंचायती स्वशासनाचे एकक म्हणून कार्य करण्यास समर्थ राहतील. असं कोण म्हटलंय? तर लक्षात ठेवा, आर्टिकल 40 म्हटले. हीच आपल्या ग्रामपंचायती किंवा पंचायती राज सिस्टीमसाठी हे आर्टिकलच परत पंचायती राज सिस्टीम इथूनच सुरुवात झाली असं म्हणता येईल. आता बघा, आपण बघणार आहोत की कशा प्रकारे, तर आपण थोडक्यात बघणार आहेत की पंचायती राज सिस्टीम कसे उगम झाला किंवा त्यासाठी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय ते आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा आता नोट्स मधून बघणार आहोत आपण. 1952 प्रथम कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम समुदाय विकास कार्यक्रम प्रारंभ झाला. त्यानंतर 1957 बलवंतराव मेहता समिती ही पहिली समिती स्थापन करण्यात आली. बलवंतराव मेहता समिती यांच्यानुसार 1959 1 मे 1959 आपण काय केले, राजस्थान राज्याने प्रथम पंचायती राज पद्धत आणली. बलवंतराव मेहता यांच्या कमिटीच्या शिफारशीनुसार राजस्थान राज्याने सर्वप्रथम पंचायती राज पद्धत आणली. त्यानंतर 1959 बघा, 2 ऑक्टोबर 1959, लक्षात ठेवा तारीख 2 ऑक्टोबर, लक्षात ठेवायचं 2 ऑक्टोबर 1959. आता बघा 2 ऑक्टोबर काय आहे? गांधी जयंती आहे. गांधी जयंती आहे. तसेच युनायटेड नेशन 2 ऑक्टोबर हे इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स, इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स सेलिब्रेट करते. लक्षात ठेवा 2 ऑक्टोबर. तसं 2 ऑक्टोबर 1959 राजस्थानमधील नागौर येथे जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं, पंचायती राज व्यवस्थेचे औपचारिक उद्घाटन केले 2 ऑक्टोबर 1959. त्यानंतर बघा 11 ऑक्टोबर 1959 आंध्र प्रदेशमध्ये तेथेही जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. त्रिस्तरीय, 3 स्तरावर असणारी पंचायती राज व्यवस्था. तसं तर महाराष्ट्रात काय झालं बघा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार 1 मे 1962 ही तारीख महत्वाची आहे. 1 मे 1962 पासून त्रिस्तरीय पंचायती राज सिस्टीम झाली. 1 मे 1962 पासून 3 स्तरीय पंचायती राज स्वीकारणारे महाराष्ट्र 9वे राज्य होते. लक्षात ठेवा, महाराष्ट्र हे पंचायती राज सिस्टीम स्वीकारणारे 9वे राज्य होते. पहिले राज्य हे राजस्थान होते. त्यानंतर पुढील काय घटना आहे बघा, 1977 अशोक मेहता कमिटी स्थापन करण्यात आली. पहिल्यांदा बलवंतराव कमिटी 1957, त्यानंतर 1977 अशोक मेहता कमिटी. त्यांच्यानुसार कर्नाटकाने, अशोक मेहता कमिटीच्या शिफारशीनुसार कर्नाटकाने पहिली द्विस्तरीय पंचायत व्यवस्था हे 1983 ते 84 दरम्यान स्थापन करण्यात आली. कारण का, अशोक मेहता यांनी सांगितले की द्विस्तरीय असायला पाहिजे. त्याच्या अगोदर बलवंतराव मेहता यांनी त्रिस्तरीय सांगितली होती आणि अशोक मेहतांनी 2 स्तर असणारी
पंचायती राज व्यवस्था सांगितली होती. त्यानंतर बघा महत्वाची कमिटी होती 1982 ला हनुमंतराव समिती, नंतर 1985 ला V.K. राव समिती होती. आता पुढील बघा 1986 ला L.M. सिंघवी कमिशन होती. L.M. सिंघवी कमिशन त्यांनी पंचायती राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यास सांगितलं, लक्षात ठेवा. नंतर 1986 ला P.K. थुंगान समिती. नंतर 1992 ला काय करण्यात आली, पंचायती राज आणि म्युन्सिपाल्टी अशी 73वी घटना दुरुस्ती 1992 ला झाली होती. ती 24 एप्रिल पासून अंमलात आली, लक्षात ठेवा. 24 एप्रिल आपल्याला दोन गोष्टी आहेत. 24 एप्रिल हा सचिन तेंडुलकरचा बर्थडे आहे. तसंच 24 एप्रिल 1973 ला केशवनंद भारती केस, या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरांनी सांगण्यात आली होती. ती 24 एप्रिल 1973 महत्वाचे आहे. तसेच 24 एप्रिल 1992 पासून 73वी घटना दुरुस्ती 1992 73वी घटना दुरुस्ती अंमलात आली, लक्षात ठेवा 24 एप्रिलला. तसेच म्युन्सिपाल्टी रिलेटेड 74वी घटना दुरुस्ती 1992 ला झाली होती आणि ती 1 जून 1992 पासून अंमलात आली. आता बघा 73वी घटना दुरुस्तीने पहिली पंचायती राज मध्य प्रदेशमध्ये 1993 ला झाली. म्हणजे 73वी घटना दुरुस्तीनंतर मध्य प्रदेशनं पहिल्यांदा पंचायती राज सिस्टीम आणली. 73वी घटना दुरुस्ती 1992 या घटना दुरुस्तीने पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केले. बघा आर्टिकल कुठले कुठले आहेत. आर्टिकल 243A ते 243O हे पंचायती राजचे आर्टिकल आहेत. शेड्यूल 11 29 सब्जेक्ट आहेत, लक्षात ठेवा. आणि पार्ट 9 आहे, शेड्यूल 11 आहे. आणि हे बी 73वी घटना दुरुस्ती 1992 ऍड करण्यात आले. तसेच हे पंचायती राजच्या रिलेटेड होतं. आपण म्युन्सिपाल्टीचं थोडक्यात बघूया. म्युन्सिपाल्टीचं आर्टिकल 243P ते 243ZG शेड्यूल 12 आहे. त्यामध्ये 18 सब्जेक्ट आहेत, लक्षात ठेवा 18 सब्जेक्ट आहेत. पार्ट 9A तर हे आपण पंचायती राज म्युन्सिपाल्टीचा हिस्ट्री बघितली. महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय तर काही महत्वाच्या कमिटी म्हणजे बलवंत राय, नंतर अशोक मेहता, ते डिटेल आपण परत पाहूया. तर पुढील प्रश्न बघा आता 22वा प्रश्न. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? ए. विजयालक्ष्मी पंडित, बी. सुब्बलक्ष्मी, सी. सुचेता कृपलानी, डी. सरोजिनी नायडू. पर्यायी उत्तरे 1 ए आणि बी केवळ, 2 ए, सी आणि डी, बी 3 ऑप्शन बी, सी आणि डी, 4 ऑप्शन ए, बी, डी. तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या वुमन मेंबर किंवा महिला सदस्य यावर क्वेश्चन आहे. तर आपण डिटेल बघूया. आता बघा या क्वेश्चनचं उत्तर काय ते बघा. विजयलक्ष्मी पंडित होत्या, सुचेता कृपलानी होत्या, सरोजिनी नायडू होत्या, पण सुब्बलक्ष्मी या नव्हत्या. त्यामुळे जिथे जिथे बी ऑप्शन आहे तो कॅन्सल होतो. त्यामुळे उत्तर आलं 2 ए, सी, डी. संविधान सभेच्या सदस्य कोणत्या होत्या तर विजयलक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू, सुब्बलक्ष्मी या सदस्य नव्हत्या. तर आपण थोडक्यात बघूया. बघा आता संविधान सभेच्या महिला सदस्य आणि निवडून आलेले प्रांत बघा. आता बेगम अजीज रसूल हे संयुक्त प्रांतातून निवडून आलेल्या होत्या. पूर्णिमा बॅनर्जी संयुक्त प्रांत, कमला चौधरी संयुक्त प्रांत, विजयलक्ष्मी पंडित संयुक्त प्रांत, सुचेता कृपलानी संयुक्त प्रांत, दुर्गाबाई देशमुख मद्रास, अम्मू स्वामीनाथन मद्रास, दक्षियानी वेलायदन मद्रास, रेणुका रे पश्चिम बंगाल, लीला रे पश्चिम बंगाल, राजकुमारी अमृत कौर मध्य प्रांत और बेरार, हंसा मेहता बॉम्बे, एनी मस्करीन त्रावणकोर व कोची, मालती चौधरी ओरिसा आणि सरोजिनी नायडू बिहार. ह्या बघा संविधान सभेच्या महिला सदस्य आहेत. टोटल 15 इथे सदस्य दिलेले आहेत. ते कुठून निवडून आले ते आहेत. आपल्याला प्रश्नामध्ये होतं ते विजयलक्ष्मी पंडित आहेत, सुचेता कृपलानी आहेत,
राजकुमारी अमृत कौर आणि सरोजिनी नायडू, पण सुब्बुलक्ष्मी या नाहीत. आणि ह्या महत्वाच्या आहेत, ते टिक मार्क केलेल्या महत्वाच्या आहेत. त्यासारख्या न्यूज सारखे त्यावर क्वेश्चन विचारले जातात त्यांच्यावर. तर आपण अजून डिटेल काय पाहता येईल का बघूया. बघा आता बघा, आपण काही महत्वाच्या स्त्री आहेत संविधान सभेच्या, त्यांची माहिती घेऊया थोडक्यात. राजकुमारी अमृत कौर, बघा आता एक महत्वाच्या आहेत राजकुमारी अमृत कौर. ह्या केंद्रीय प्रांतातून संविधान सभेत आल्या होत्या. स्वतंत्र भारतातील पहिल्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री होत्या. स्वतंत्र भारतातील पहिल्या सरकारमध्ये त्या आरोग्य मंत्री होत्या, लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे. कॅबिनेट मंत्री होणाऱ्या पहिल्या महिला आहेत त्या. कॅबिनेट मंत्री होणाऱ्या, कॅबिनेट मिनिस्टर होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. 1950च्या जागतिक आरोग्य सभेवर अध्यक्ष म्हणून निवड झाली. या सभेवर निवड झालेल्या त्या प्रथम महिला व प्रथम आशियन व्यक्ती होत्या. तर बघा, जागतिक आरोग्य सभेवर त्यांची निवड झाली होती. त्या पहिल्या प्रथम महिला आणि प्रथम आशियन व्यक्ती होत्या 1950ला राजकुमारी अमृत कौर, लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपण काय करू, काय ऑप्शनमधील असणाऱ्या स्त्रियांची डिटेल माहिती घेऊया. विजयालक्ष्मी पंडित, या फार महत्वाच्या, लक्षात ठेवा, विजयालक्ष्मी पंडित. बघा आता यांची डिटेल बघूया. त्यांचं रिअल नाम हे स्वरूप कुमारी होतं, लक्षात ठेवा, स्वरूप कुमारी. त्या जवाहरलाल नेहरू यांच्या सिस्टर होत्या, लक्षात ठेवा. कुणाच्या सिस्टर होत्या? जवाहरलाल नेहरू यांच्या सिस्टर होत्या. त्यांनी बघा इम्प्रिजमेंट फॉर पार्टिसिपेटिंग क्विट इंडिया मुवमेंट, 1942ला त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते. कुठे टाकण्यात आलं होतं बघा, लक्षात ठेवा, तर नैनी सेंट्रल जेल, अलाहाबाद जवळ, युपी मध्ये अलाहाबाद जवळ नैनी सेंट्रल जेलमध्ये त्यांना टाकण्यात आलं होतं. त्यांनी प्रिझन डे, जेलमध्ये असताना काय काम नव्हतं, मग प्रिझन डे हे पुस्तक लिहिलं त्यांच्याबद्दल. तर फर्स्ट फिमेल अँड 6th गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या पहिल्या गव्हर्नर, फिमेल गव्हर्नर कोण आहेत? तर लक्षात ठेवा, पहिल्या महाराष्ट्राच्या फर्स्ट फिमेल गव्हर्नर महाराष्ट्राच्या ह्या विजयलक्ष्मी पंडित आहेत. कोण आहेत? विजयलक्ष्मी पंडित आहेत. आणि तशा त्या 6th गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र होत्या, लक्षात ठेवा. STI 2013 या क्वेश्चन, या रिलेटेड क्वेश्चन आला होता, तो आपण डिटेल अनालिसिस केला आहे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, त्या 8th प्रेसिडेंट ऑफ युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या 8व्या प्रेसिडेंट मानल्या होत्या त्या. लंडनमध्ये परत त्यांना डिप्लोमॅट, अँबॅसेडर किंवा डिप्लोमॅट म्हणून पाठवण्यात आले, लक्षात ठेवा, विजयलक्ष्मी पंडित. त्यानंतर आपण पाहणार आहोत सरोजिनी नायडू, एक महत्वाच्या व्यक्ती आहेत सरोजिनी नायडू. बघा आता फर्स्ट फिमेल इंडियन गव्हर्नर. बघा, ह्या फर्स्ट फिमेल इंडियन गव्हर्नर होते, लक्षात ठेवा, यूपीच्या, त्या काळी युनायटेड प्रोव्हिन्स म्हणजेच यूपीच्या फर्स्ट फिमेल गव्हर्नर होत्या. पण महाराष्ट्राच्या फर्स्ट फिमेल गव्हर्नर ह्या विजयलक्ष्मी पंडित होत्या. पण फर्स्ट गव्हर्नर, फिमेल गव्हर्नर म्हणलं तर सरोजिनी नायडू होत्या, जस्ट फिमेल गव्हर्नर. त्या यूपीच्या फर्स्ट फिमेल गव्हर्नर होत्या. त्यांना नाईटिंगल ऑफ इंडिया, महात्मा गांधी यांनी त्यांना नाईटिंगल ऑफ इंडिया म्हटले आहे, भारताची कोकिळा, कोकिळा असं म्हटलेलं आहे कोणी? महात्मा गांधींनी सरोजिनी नायडूला. धारासानी सत्याग्रहामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. पण सरोजिनी नायडूचे पहिले गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले होते, लक्षात ठेवा, गोपाळ कृष्ण गोखले. तसं म्हणलं बघायला गेलं तर रानडे, गोखले, गांधी. जसं आपण बघतो सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल आणि नंतर अलेक्झांडर. जसं सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो होता, प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल होता आणि अरिस्टॉटलचा शिष्य अलेक्झांडर होता. तसंच रानडेचे शिष्य गोखले, गोखलेचे शिष्य गांधी होते. आणि गांधीजींचे शिष्य म्हणलं तर जवाहरलाल नेहरू म्हटलं तरी काय वेग ठरणार नाही. रानडेचे शिष्य
रानडेचे शिष्य गोखले, गोखले शिष्य गांधी, गांधीचे शिष्य जवाहरलाल नेहरू. तसंच सॉक्रेटिस हे ग्रीकमध्ये आहे, हे भारतातलं आहे, इंडियामध्ये. सॉक्रेटिसचा शिष्य प्लॅटो, प्लॅटोचा शिष्य अरिस्टॉटल, अरिस्टॉटलचा शिष्य अलेक्झांडर. तर बघा आपण बघत आहेत सरोजिनी नायडू यांची माहिती. 1900 बघा पहिल्या महिला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला प्रेसिडेंट, जस्ट वुमन प्रेसिडेंट म्हणलं तर ॲनी बेझंट झाल्या. ॲनी बेझंट 1917 वुमन प्रेसिडेंट होत्या कलकत्ता सेशनच्या. तर पहिल्या इंडियन महिला म्हणलं तर 1925 कानपूर सेशनच्या ह्या सरोजिनी नायडू होत्या. ह्या पहिल्या फर्स्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. तर त्या 1925 कानपूरच्या सरोजिनी नायडू या होत्या. जस्ट वुमन म्हणलं तर ॲनी बेझंट, भारतीय म्हटलं तर त्या सरोजिनी नायडू होत्या. त्या गव्हर्नर ऑफ यूपी युनायटेड प्रोव्हिन्स 1947 पहिल्यांदा त्यांना गव्हर्नर ऑफ फर्स्ट वुमन गव्हर्नर केलं होतं. ते यूपीच्या केले होते गव्हर्नर. त्यांची काही पुस्तकं आहेत ते फार महत्वाचे आहेत बघा सरोजिनी नायडूची. तर सरोजिनी नायडू यांची काही महत्वाची पुस्तकं आहेत बघा. द गोल्डन थ्रेशोल्ड, द बर्ड ऑफ टाइम, सॉंग्स ऑफ लाईफ, डेथ अँड स्प्रिंग. तसंच त्यांनी मोहम्मद जिन्ना यांना अँबॅसेडर ऑफ युनिटी, हिंदू मुस्लिम एकतेचे मेसिहा किंवा अँबॅसेडर, राजदूत असं म्हटलेलं आहे त्यांनी कुणी, सरोजिनी नायडू यांनी. द विलेज सॉन्ग, इन द बाजार ऑफ हैदराबाद, अ लव्ह स्टोरी फ्रॉम नॉर्थ, माय डेड ड्रीम, इन द फॉरेस्ट, अशी त्यांची महत्वाची बुक्स आहेत. त्यांना इंग्रजांकडून केसर हिंद पदवी देण्यात आली होती जेव्हा प्लेग इपिडेमिक प्लेगची साथ आली होती. त्यांच्या कामाचे कौतुक करून इंग्रजांनी केसर हे हिंद असा किताब देण्यात आला होता त्यांना, लक्षात ठेवा. त्यांची अजून काय महत्वाची, द स्केप्टेड फ्लूट, फिदर ऑफ दी बघा स्केप्टेड फ्लूट, द इंडियन फॅन्टसी, द रॉयल टॉम ऑफ गोलकोंडा, द स्नेक चार्मर, अशी काही त्यांची बुक आहेत, लक्षात ठेवा. त्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे धारासाना साल्ट सत्याग्रह 1930, जेव्हा आपण सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट चालू होती. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटमध्ये त्यांनी गांधीजींना कन्व्हिन्स केलं की वुमनला या मुवमेंटमध्ये पार्टिसिपेट करून घ्या. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट 1930. मग त्यांनी धारासाना सत्याग्रहामध्ये काम केले. धारासाना सत्याग्रह हे गुजरातमध्ये झाला होता. त्यावेळेस गांधीजींना अटक केली. त्यामुळे नंतर धारासाना सत्याग्रह हा सरोजिनी नायडू, इमाम साहेब, मनीलाल यांनी धारासाना सत्याग्रहाचे नेतृत्व करण्यात आले. तर ही सरोजिनी नायडू बद्दल माहिती होती, लक्षात ठेवा. आता आपण दुसरी डिटेल बघूया. सुचेता कृपलानी. बघा आता सुचेता कृपलानी फर्स्ट वुमन सीएम ऑफ दिल्ली, लक्षात ठेवा. आपण बघितलं सरोजिनी नायडू ह्या आपण बघत आहोत सुचेतना. बघा आत्ताच आपण पाहिलं की सरोजिनी नायडू ह्या फर्स्ट गव्हर्नर होत्या यूपीच्या. ऑल इंडियामध्ये पहिल्यांदा जे गव्हर्नर होत्या महिला गव्हर्नर त्या होत्या सरोजिनी नायडू, आणि त्या गव्हर्नर होत्या यूपीच्या. आणि महाराष्ट्राच्या 6व्या आणि महाराष्ट्राच्या पहिल्या गव्हर्नर ह्या विजयलक्ष्मी पंडित होत्या. तसंच सुचेता कृपलानी यांच्याबद्दल आपण माहिती होतो की सुचेता कृपलानी या पहिल्या चीफ मिनिस्टर होत्या, फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर. पण त्या सुद्धा यूपीच्याच होत्या, फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर ऑफ यूपी. तर बघा आता त्यांनी काय केलं, फाउंडेशन ऑफ वुमन विंग ऑफ काँग्रेसमध्ये वुमन विंग स्थापन करण्यात आली 1940ला. त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या मेंबर होत्या. त्या 1946ला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या मेंबर झाल्या, संविधान सभेच्या. त्यांनी वंदे मातरम हे 14 ऑगस्ट 1947ला गायलं. कुठं गायलं बघा, पार्लमेंटच्या ओपन सेशन मध्ये त्यांनी गायलेलं आहे. कोणी गायलेलं आहे, सुचेता कृपलानी यांनी.
त्यांनी एक पार्टी स्थापन करण्यात आली, किसान मजदूर प्रजा पार्टी. त्यासोबत त्यांचे आचार्य जे.व्ही. कृपलानी, त्यांचे मिस्टर बी होते आचार्य जे.व्ही. कृपलानी आणि सुचेता कृपलानी यांनी किसान मजदूर प्रजा पार्टी स्थापन केली. किसान मजदूर प्रजा पार्टी. तसेच त्यांना 1963 त्या फर्स्ट सीएम वुमन सीएम ऑफ यूपी झाल्या. पहिल्या महिला चीफ मिनिस्टर झाल्या होत्या 1963. 1963 ते 1967 दरम्यान त्यांचा हा कार्यकाल होता. त्यांचे एक बुक आहे, त्यांची ऑटोबायोग्राफी. त्या ऑटोबायोग्राफीचं नावच आहे अनफिनिश्ड ऑटोबायोग्राफी. अनफिनिश्ड ऑटोबायोग्राफी असं त्यांचं बुक आहे. बघा, त्या जे.बी. कृपलानी यांच्या वाईफ होत्या. तसेच त्या फर्स्ट सीएम होत्या फिमेल, पहिली महिला चीफ मिनिस्टर होत्या. नॉट ओनली ऑफ यूपी बट ऑल्सो ऑफ एनी इंडियन स्टेट. अजूनही तोपर्यंत कुठल्याही स्टेटची फिमेल चीफ मिनिस्टर नव्हती. तिथे सुचेता कृपलानी या होत्या. तर आपण हे डिटेल पाहिलेले आहेत सुचेता कृपलानी यांच्याबद्दल. आता थोडक्यात आपण सुब्बुलक्ष्मी या ऑप्शन मधील डिटेल पाहूया. सुब्बुलक्ष्मी, आता बघा, या इंडियन कर्नाटिक म्युझिशियन होत्या. त्यांनी मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी सिनेमामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी एम.एस. सुब्बुलक्ष्मी असं त्यांचं नाव आहे आणि त्या फर्स्ट म्युझिशियन टू विन भारतरत्न. हा एम.एस. सुब्बुलक्ष्मी हा पहिल्या कर्नाटिक म्युझिशियन होत्या. त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला होता. तसेच फर्स्ट इंडियन म्युझिशियन टू रिसीव रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड, जसं रवीश कुमार, किरण बेदी, अरविंद केजरीवाल, संदीप चतुर्वेदी यांना जसं रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड भेटलाय, तसंच त्यांनाही सुब्बुलक्ष्मी हा पहिल्या कर्नाटिक म्युझिशियन होते. त्यांना भारतरत्न तसेच रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड भेटला होता. त्यांनी पहिल्या इंडियन म्युझिशियन आहेत ज्यांनी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये परफॉर्म करण्यात आले. तर ह्या सुब्बुलक्ष्मी आहेत. तर आपण सगळे डिटेल पाहिले आहेत. या चारही व्यक्तीचे डिटेल पाहिलेले आहेत. यामुळे पुढील क्वेश्चन बघूया आपण. तर पुढील प्रश्न बघा आता. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा आता, 1 न्यायाधीश एस के धार, 2 एस के पाटील, 3 ब्रिजलेस बियानी, 4 काकासाहेब गाडगीळ. तर याचे उत्तर आहे एस के धार. आता ही लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स कमिशन किंवा भाषारण प्रांत रचना आयोग, हे जरा थोडक्यात आपण बघूया. बघा आता, भाषावार प्रांत रचनेची शक्यता तपासण्याची सुरुवात 1948 मध्ये झाली. 1948 मध्ये भाषिक प्रांत आयोगाची स्थापना करण्यात आली. आता बघा, त्या कमिटीमध्ये एस के धार हे कमिटीचे हेड होते. तसेच कमिटीचे मेंबर कोण होते बघा, जगत नरेन लाल, पन्नालाल हे कमिटीचे मेंबर होते. एस के धार कमिटी 1948 ला स्थापन करण्यात आली, लक्षात ठेवा. भाषावर कमिटी 1948, एस के धार, त्याचे मेंबर जगत नरेन लाल, पन्नालाल. आता बघा, ही झाली होती 1948 ला कमिटी स्थापन. तर या आयोगाने काय सांगितलं, एस के धार आयोगाने, की भाषेऐवजी खालील बाबीचा विचार करा. खालील बाबीचा विचार किंवा आधार घेऊन प्रांत रचना करण्याची शिफारस केली. तर कुठल्या बाबी आहेत बघा आता, की एक भौगोलिक सलगता, आर्थिक निर्भरता आणि प्रशासकीय व्यवहार्यता आणि विकासाची संभाव्यता, या 4 गोष्टीवर करा. भाषावार प्रांत रचना करू नका, असे एस के धार कमिटीने सांगितलं. की लँग्वेजच्या आधारित राज्याची विभागणी करू नका, भाषावर प्रांत रचना करू नका, असे
एस के धार कमिटीनं सांगितलं. पण त्यावेळेसच काय झालं बघा, आता हे 1948ची गोष्ट आहे. आता बघा, आपण एस के धार या कमिटीबद्दल बघितलेलं आहे. पण त्यावेळेसच काय झालं होतं, पोटी श्रीरामल्लू यांनी आंध्र प्रदेश आणि मद्रास किंवा तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू हे भाषावार किंवा आंध्र प्रदेश ही भाषावार विभागणी करण्यासाठी आंदोलन केले आणि हंगर स्ट्राईकला बसले होते ते पोटी श्रीरामल्लू. त्यामुळे वातावरण तापलेलं होतं. त्यामुळे त्यानंतर लगेच एस के धार कमिटी 1948ला होती. त्याच दरम्यान डिसेंबर 1948 दरम्यान JVP जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पठाभी सीतारामय्या यांची एक हाय पॉवर्ड कमिटी स्थापन करण्यात आली. आणि त्यानंतर फाजल अली कमिशन आलं. तर बघा आता काय करण्यात आलं. आता बघा, तर बघा, एस के धार कमिशन स्थापन करण्यात आलं कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने, संविधान सभेने 1948ला. आणि त्यांनी अपोज केला, भाषावार प्रांत रचना ही झाली नाही पाहिजे असे म्हटले. ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स, प्रशासकीय सोयीनुसार झालं पाहिजे असे ते म्हटले. भाषावार प्रांत रचनेला त्यांनी विरोध केला एस के धार कमिटीनं. त्यानंतर JVP कमिटी 1948ला झाली. JVP कमिटीने काय केलं बघा, त्यांनी सुद्धा भाषावार प्रांत रचना नको म्हटले. कारण त्यांनी म्हटले की नॅशनल युनिटी महत्वाची आहे, नॅशनल युनिटी इन इंटिग्रिटी. त्यानंतर स्वातंत्र्य भेटून आपल्याला 1 वर्षही झालं नव्हतं 1947ला. त्यानंतर पार्टिशनची जखम होती. इंडिया पाकिस्तानचं अजून रिहॅबिलिटेशन व्यवस्थित करायचं होतं. काही बाउंड्री डिस्प्यूट होते. त्यामुळे नॅशनल युनिटीला प्रिफर करून त्यांनी भाषावार प्रांत रचनेला विरोध केला. JVPने बी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पठाभी सीतारामय्या. पण आता बघा, त्याच दरम्यान काय झालं, हे पोटी श्रीरामल्लू यांचं आंदोलन तापलं. त्यांनी पेट घेतला. त्या आंदोलनाने पेट घेतल्यामुळं काय झालं, वातावरण चिघळलं. त्यामुळे काय करायला सरकारला नाईलाज असतो, पोस्ट इंडिपेंडंट इंडियाचं एक आंध्र प्रदेश लिंग्विस्टिक स्टेट हे 1 ऑक्टोबर 1953ला स्थापन करावं लागलं. 1 ऑक्टोबर 1953ला आंध्र प्रदेश हे लँग्वेजच्या बेसिसवर स्थापन, भाषावर प्रांत रचनेनं पहिलं राज्य कुठलं आहे तर आंध्र प्रदेश आहे, लक्षात ठेवा. 1 ऑक्टोबर 1953ला स्थापन करावं लागलं, नाईलाज असतो. त्यानंतर बघा, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन आलं, स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट आला. तर आपण बघणार होता फाजल अली कमिशन, त्याला स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन म्हटलं जातं. स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, फाजल अली. तर बघा, फाजल अली कमिशन मध्ये मेंबर कोण कोण होते लक्षात ठेवा. हृदयनाथ कुंजरू, KM पन्नीकर आणि फाजल अली. हृदयनाथ कुंजरू, KM पन्नीकर आणि फाजल अली चेअरमन होते. त्यांनी सुद्धा सांगितलं की भाषावार प्रांत रचना त्यांनी या घडीला म्हणजे 1953लाच त्यांचं फाजल अली कमिशन आलं होतं. त्यांनी लँग्वेज ॲज अ बेसिस ऑफ रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट ॲक्सेप्टेड बट रिजेक्टेड. त्यांनी काय केलं, ॲक्सेप्ट केलं कारण त्यांना करावं लागलं. त्यानंतर पण त्यांनी 1 नेशन 1 लँग्वेज 1 स्टेट हा फॉर्म्युला त्यांनी मान्य केला नाही. मान्य केला नाही की 1 भाषा 1 राज्य, हा फॉर्म्युला त्यांनी मान्य केला नाही. भाषावार प्रांत रचना फाजल अली कमिशननं मान्य केली, लक्षात ठेवा. तर बघा, हा लँग्वेजचा डिस्प्यूट बघितला आपण. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पोटी श्रीरामल्लू हे आंदोलनाला बसले, हंगर स्ट्राईकसाठी बसले की आंध्र प्रदेश भाषिक आधारावर मद्रास आणि आंध्र प्रदेश किंवा ते मद्रासने त्यावेळेचे तमिळनाडू वेगळे करावे आणि आंध्र प्रदेश हे लिंग्विस्टिक बेसिसवर असावे असे ह्यासाठी पोटी श्रीरामल्लू आंदोलनाला बसले. त्यासाठी 3 कमिट्या महत्त्वाच्या आहेत. 1948ची एस के धार कमिटी, ती कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने स्थापन केली ती. भाषावार प्रांत रचनेला त्यांनी विरोध केला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्सला सपोर्ट केला. 1948ला JVP दुसरी कमिटी, पण त्यांनीही भाषावार प्रांत रचनेला विरोध केला. नॅशनल युनिटीला त्यांनी प्रेफरन्स दिला. फाजल अली कमिशन 1953ला त्यांनी भाषावार प्रांत रचना ॲक्सेप्ट करण्यात आली.
बट वन लँग्वेज वन स्टेट हा फॉर्म्युला त्यांनी मान्य केला नाही. आणि त्यानंतर 1 ऑक्टोबर 1953ला आंध्र प्रदेशचे पहिले भाषावार तयार करणारं राज्य बनले. त्यानंतर स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट आला. स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट आला 1956ला. त्यानुसार स्टेट आणि युनियन टेरिटरी स्थापन करण्यात आले. स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956ला आला. त्यानुसार स्टेट आणि युनियन टेरिटरी स्थापन करण्यात आली. भाषावर जो आयोग होता ते फाजल अली कमिशन होतं, लक्षात ठेवा. या गोष्टी आपण डिटेल पाहिलेल्या आहेत. तर पुढील प्रश्न बघा आता, खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे? 1 ऑप्शन भाषा, 2 घटक राज्य, 3 राज्यसभेतील जागाची वाटणी, 4 केंद्र राज्य समवर्ती सूची. तर बघा आता आपण STI 2013 प्री आपण पॉलिटीचं डिस्कशन करताना आपण हे डिटेल बघितलेलं आहे. आता सध्या आपण डिटेल बघूया, कारण परिशिष्टावर आणि घटनेतील भागावर भरपूर वेळा क्वेश्चन आलेले आहेत आणि ते रिपीट क्वेश्चन होतात. तर बघा 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र राज्य व समवर्ती सूची आहेत, त्यामुळे 24चं उत्तर 4 येते. तर आपण आता परिशिष्टे थोडक्यात घेऊया. आता बघा हा लिस्टच्या रिलेटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूया. तर 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म कायदा झाला होता. मॉन्टेग्यू हा भारत मंत्री होता, चेम्सफोर्ड हा व्हाईसरॉय होता. त्यामध्ये काय करण्यात आलं बघा, सेंट्रल लिस्ट 1919च्या कायद्याने सेंट्रल लिस्ट आणि प्रोव्हिन्शियल लिस्ट असे 2 भाग करण्यात आले. प्रोव्हिन्शियल लिस्टचे परत ट्रान्सफर सब्जेक्ट आणि रिझर्व्ह सब्जेक्ट. ट्रान्सफर सब्जेक्ट म्हणजे अशी जी खाती आहेत, जी खाती बघा आता सोपीव खाती व राखीव खाती. ट्रान्सफर सब्जेक्ट ट्रान्सफर करून टाकले. राखीव खाते फक्त ते गव्हर्नर जनरलच्या अंडर असतील आणि सोपीव खाती हे आपल्याला देण्यात आली. तर असे 2 विभाग करण्यात आले प्रोव्हिन्शियल लिस्टचे, राज्याच्या लिस्टचे. त्यावेळेस 1919च्या कायद्याची महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे डायरकी ॲट प्रोव्हिन्स. डायरकी ॲट प्रोव्हिन्स आणली. अशा प्रकारे ही डायरकी आणली होती त्यांनी. ट्रान्सफर सब्जेक्ट, रिझर्व्ह सब्जेक्ट. तर काय करण्यात आले बघा, विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्याच्या सहाय्याने गव्हर्नर सोपीव विषयाचे प्रशासन पाहणार होता, तर राखीव विषयाचे प्रशासन गव्हर्नर व कार्यकारी मंडळ पाहणार होते आणि ते विधिमंडळाला उत्तरदायी असणार नव्हते. यालाच त्यांनी डायरकी किंवा द्विदल राज्य पद्धती म्हटलेलं आहे. तर डायरकी ॲट प्रोव्हिन्स आणली 1919च्या कायद्याने. बायकॅमेलिझम ॲट सेंटर आणले होते, लक्षात ठेवा. बायकॅमेलिझम ॲट सेंटर म्हणजे काय, तर द्विगुरी कायदेमंडळ आणले कुठं, सेंट्रलमध्ये. तसंच आता लिस्टच्या रिलेटेड आपण थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघत आहे. तर हा चेंज परत 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये करण्यात आलं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये 3 लिस्ट आणल्या, लक्षात ठेवा. आपण लिस्ट जर कुठून घेतल्या तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 नुसार युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट अशा 3 लिस्ट घेण्यात आल्या. तसंच रेसिड्युअरी पॉवर हा 1935च्या कायद्याने गव्हर्नर जनरलला देण्यात आले होते. आता सध्या आपला शेषाधिकार हा सेंट्रलला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. आणि रेसिड्युअरी पॉवर टू सेंटर हे प्रिन्सिपल आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. कॅनडाकडून आपण स्ट्रॉंग सेंटर, रेसिड्युअरी पॉवर टू सेंटर आणि फेडरल सिस्टीम, जी फेडरल सिस्टीम अशी आहे की युनिटरी बायस आहे, हे आपण कॅनडाकडून घेतलेले आहे. तर या लिस्टच्या रिलेटेड गोष्टी आल्या, त्यामुळे आपण थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितला थोडक्यात. तर आता आपण बघणार आहेत अनुसूची. ह्या महत्त्वाच्या अनुसूची आहेत घटनेच्या, किंवा त्याला शेड्यूल म्हटलं जातं, लक्षात ठेवा. पार्ट आणि शेड्यूल फार महत्त्वाचे आहेत. आपण शेड्यूल बघूया थोडक्यात. तर बघा आता पहिली अनुसूची राज्य व केंद्रशासित प्रदेशाची नावे व त्याचे राज्यक्षेत्र सांगते. स्टेट आणि युनियन टेरिटरी यांचे राज्यक्षेत्र सांगते. दुसरी अनुसूची वित्तलब्धी, भत्ते, विशेष अधिकार, सॅलरी, पेन्शन याच्या रिलेटेड आहे. तिसरी अनुसूची शपथ किंवा प्रतिज्ञा, ओथ किंवा अफर्मेशनच्या रिलेटेड आहे. चौथी अनुसूची राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या राज्यसभेतील जागा, ॲलोकेशन ऑफ सीट इन राज्यसभा. पाचवी अनुसूची अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातीचे प्रशासन, शेड्यूल्ड एरियाच्या जमाती, अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातीचे प्रशासनच्या रिलेटेड आहे. सहावी अनुसूची फार महत्वाची आहे, आदिवासी क्षेत्र यांचे प्रशासन. त्यामध्ये बघा एटीएम स्क्वेअर ही राज्य येतात. आसाम,
त्रिपुरा, मिझोराम, मेघालय. आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय हा ATM स्क्वेअर ही राज्य येतात 6व्या अनुसूचीमध्ये. 7वी अनुसूची लिस्ट रिलेटेड आहे, मग ती संघ, राज्य व समूहावरती सूची. 8वी अनुसूची मान्यता प्राप्त भाषा, लँग्वेज हा पार्ट आपण STI 2013 प्रीच्या वेळेस डिटेल भाग केलेला आहे, डिटेल अनालिसिस केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा. 8वी अनुसूची मान्यता प्राप्त भाषेच्या रिलेटेड आहे. 9वी अनुसूची काही कायदे व विनिमयाने विधिग्राह्य असणे, जे काही लँड रिफॉर्म्सच्या रिलेटेड कायदे ज्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नव्हता, पण 24 एप्रिल 1973 नंतरच्या केसेससाठी आता ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. ही कट ऑफ लाईन आहे ज्युडिशियल रिव्ह्यू साठी. 10वी अनुसूची पक्षांतरांच्या कारणावर अपात्रता, अँटी डिफेक्शन लॉ हा फार महत्वाचा अनुसूची आहे, लक्षात ठेवा. 52वी घटना दुरुस्ती 52वी घटना दुरुस्ती 1985 ला स्थापन करण्यात आली, लक्षात ठेवा. 52वी घटना दुरुस्ती 1985 ला हा अँटी डिफेक्शन लॉ किंवा 10वी अनुसूची टाकण्यात आली. तर बघा 10 शेड्यूल 52वी घटना दुरुस्ती 1985 पक्षांतरांच्या कारणावर अपात्रता. आता बघा शिवसेना, NCP आणि पक्षांतर आणि अशा प्रकारचे अँटी डिफेक्शन लॉ एव्हरग्रीन हॉट टॉपिक आहे, सतत न्यूजमध्ये असतो, हा महत्त्वाचा चॅप्टर आहे. 11वी अनुसूची पंचायती राज अधिकार, प्राधिकरण व जबाबदाऱ्या. 12वी अनुसूची नगरपालिकेचे अधिकार, प्राधिकरण व जबाबदाऱ्या. या 11वी 12वी अनुसूची 73वी घटना 73वी 74वी घटना दुरुस्ती 1992 ला ऍड करण्यात आली, लक्षात ठेवा. या अनुसूच्या फार महत्वाच्या आहे. आता पुढील प्रश्न बघा. आता भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे? 1 कलम 340, 2 कलम 343, 3 कलम 350 आणि 4 कलम 352. तर बघा याचं उत्तर येते कलम 343. आपण STI प्री 2013च्या भागामध्ये डिटेल अनालिसिस केलं होतं आर्टिकलचे, ते आपण थोडक्यात बघितले तरी चालेल. तर बघा आता बघा हे आर्टिकल आपण डिटेल बघूया. हे चारही ऑप्शनचे आर्टिकल महत्वाचे आहेत. जरी याचं उत्तर कलम 343 येत असेल तरी आपण बघूया. बघा आता आर्टिकल 340 काय सांगतं बघा. आर्टिकल 340 काय सांगतो? मागासवर्गाच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापनेचा राष्ट्रपतीचा अधिकार, हे आर्टिकल 340 सांगतं, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 343 आर्टिकल संघराज्याची प्रशासकीय भाषा देवनागरी लिपीमध्ये हिंदी ही असेल. आर्टिकल 343 सांगतो संघराज्याची प्रशासकीय भाषा ही देवनागरी लिपीमध्ये हिंदी ही असेल. आर्टिकल 345 बघा आता क्रमानं बघूया. 345 आर्टिकल सांगते की राज्याची अधिकृत भाषा. आर्टिकल 345 सांगतं की राज्याची अधिकृत भाषा. आर्टिकल 348 सांगतो की सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांची भाषा किंवा कायदे विधेयकसाठी वापरलेली भाषा. हे आर्टिकल 348 सांगतं, लक्षात ठेवा. 348 सांगते की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांची भाषा किंवा कायदे विधेयकसाठी वापरलेली भाषा. तसंच 350 आर्टिकल बघा तक्रार निवारणासाठी वापरली जाणारी भाषा. तक्रार निवारणासाठी वापरली जाणारी भाषा 350 आर्टिकल. 351 आर्टिकल सांगते की हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश. 351 आर्टिकल हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश 351. आणि 352 आपल्याला माहित आहे राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. तर ही लँग्वेजच्या रिलेटेड आर्टिकल नाहीच 352, इमर्जन्सीच्या रिलेटेड आहे, राष्ट्रीय आणीबाणी घोषणा करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. तर अशा प्रकारे आपण हे तिन्ही आर्टिकल पाहिलेले आहेत. परत एकदा बघूया. आर्टिकल 340 मागासवर्गीय परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापनेचा राष्ट्रपतीचा अधिकार. आर्टिकल 343 भारतीय संविधानाच्या देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा, हे आर्टिकल 343 सांगतो. संघराज्याची प्रशासकीय भाषा देवनागरी लिपीमधील हिंदी ही असेल. आर्टिकल 343. कलम 350 तक्रार निवारणासाठी वापरली जाणारी भाषा.
तसेच कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार, असे 4 पाहिलेले आहेत. तसे अशा प्रकारे आपण असिस्टंट 2013 राज्यशास्त्र पॉलिटी डिटेल अनालिसिस केलेल्या क्वेश्चनचे हा पार्ट दुसरा होता. पार्ट 1 मध्ये काही पार्ट दुसरा होता. पार्ट 1 मध्ये आपण डिटेल केले आहे, काही पार्ट 2 मध्ये आहे. हे फक्त स्टॅटिक क्वेश्चनचे डिटेल अनालिसिस केले आहे, कारण करंट टॉपिक चेंज होतात त्या इयरनुसार. स्टॅटिक क्वेश्चन रिपीट होतात, त्यामुळे आपण डिटेल अनालिसिस केले. थँक्स फॉर कोऑपरेशन.